सर्वांना नमस्कार. आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये 19 जानेवारी 2026च्या संदर्भात महत्त्वाच्या टॉप 10 चालू घडामोडी पाहणार आहोत. तर आगामी सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला याचा नक्कीच उपयोग होईल. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बघूया पहिली फॅक्ट. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मध्यम कॅलिबर दारुगोळा निर्मिती सुविधेचं उद्घाटन कुठे केले? तर आपल्या महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी हे उद्घाटन 18 जानेवारीच्या दिवशी झालेलं पाहायला मिळतं आपल्याला. या ठिकाणी दुसरी फॅक्ट आहे मित्रांनो या व्हिडिओमधली आपली. अंडर-19 पुरुष वन डे म्हणजे 19 वर्षाखालील पुरुष वन डे वर्ल्ड कप 2026मध्ये सुपर 6 फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ कोणता ठरला? तर आपला भारत. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या भारतानं अशी कामगिरी केलेली पाहायला मिळते. बांगलादेशचा पराभव करून भारतानं या ठिकाणी ही कामगिरी केली. पुढचा प्रश्न असेल आपला या व्हिडिओमधला मित्रांनो. पुणेमध्ये बघा एक महत्त्वाची फॅक्ट आहे की पुणे ग्रँड टूर 2026 ह्या सायकल स्पर्धेचं जे काय निमित्तानं 19 जानेवारी 2026च्या दिवशी कोणत्या रस्त्यावरील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचं काम झालेलं आहे? तर फर्ग्युसन रस्ता व जंगली महाराज रस्ता या ह्या मार्गावरील म्हणूया आपण शाळांना सुट्टी देण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारताने कोणत्या देशाला पिनाका रॉकेटची पहिली खेप 18 जानेवारी या दिवशी नागपूर येथून पाठवलेली पाहायला मिळते? तर आर्मेनिया. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? तर आर्मेनिया असं या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढची फॅक्ट आपल्याला पाहिजे आहे की असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी जल, जंगल आणि जमिनीच्या प्रश्नावर भव्य लाँग मार्च काढण्यात येणार असल्याचं पाहायला मिळतं आपल्याला. तर पालघर चारोटी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बघा हे आयोजन या लाँग मार्चचं करण्यात आलेलं आहे. आपल्या या व्हिडिओमधली पुढची फॅक्ट असेल. अलीकडेच चर्चेत असलेली सूर्यास्त्र ही यंत्रणा काय आहे? तर सूर्यास्त्र ही भारताची पहिली स्वदेशी मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर प्रणाली असलेली पाहायला मिळते सूर्यास्त्र. पुढे आपल्याला प्रश्न विचारला जाईल. साहित्य अकादमीतर्फे 2026 रोजी मणिपुरी साहित्यातील अनुवाद या विषयावर परिसंवाद कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर आगरताळा, जे की त्रिपुराची राजधानी आगरताळा या ठिकाणी. आपल्या या व्हिडिओमधली पुढची फॅक्ट असेल. सागरी अर्थव्यवस्थेच्या संबंधित बघा हा पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो. भारताने कोणत्या भागात देशातील पहिल्या ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्पाची सुरुवात केलेली पाहायला मिळते? तर अंदमान समुद्रामध्ये. लक्षात घ्या, पॉईंट IMP आहे मित्रांनो. तर कोणत्या भारतीय प्रदेशात, पुढची फॅक्ट असेल 9व्या क्रमांकाची. कोणत्या भारतीय प्रदेशात गेजेनिओफिस वाल्मिकी नावाची जमिनीखाली राहणाऱ्या उभयचर प्राण्याची नवीन प्रजाती शोधली आहे? तर पश्चिम घाटामध्ये. लक्षात घ्या, तर पश्चिम घाटामध्ये ही नवीन उभयचर प्राण्याची प्रजाती शोधली गेलेली पाहायला मिळते. नाव काय आहे मित्रांनो? गेजेनिओफिस वाल्मिकी. आणि आपल्या व्हिडिओमधली शेवटची फॅक्ट असेल. आगामी जागतिक बौद्ध शिखर परिषद जानेवारी 2026मध्ये कोठे आयोजित केली जाणार आहे? तर लक्षात घ्या, ही जागतिक बौद्ध शिखर परिषद ही नवी दिल्ली या ठिकाणी आपल्याला म्हणजे की आयोजित केलेली दिसून येणार आहे. तर हे होते आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 10 चालू घडामोडीचे प्रश्न. तर मित्रांनो, नक्कीच हे प्रश्न आपल्याला आगामी परीक्षेमध्ये येताना दिसून येतील. तर बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.